श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. सप्तम दशक. समास 8वा. श्रवण निरूपण. श्रीराम. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होये समाधान. ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता परमार्थाचे साधन सांगतो ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होते ते साधन म्हणजे श्रवण होय, हे तू जाणून घे. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. श्रीराम. श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते, अंतरात वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होये दृढ बुद्धी. श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. श्रीराम. श्रवणामुळे चित्तशुद्धी होते, निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होते आणि अभिमानाची उपाधी तुटते. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे. श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रीराम. श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो, देहासंबंधी ममता नाहीशी होते आणि अंतरात समाधान टिकून राहते. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे. श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. श्रीराम. श्रवणाने शंकांचे निरसन होते, संशय नाहीसे होतात आणि मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान. श्रवणे तुटे बंधन देह बुद्धीचे. श्रीराम. श्रवणाने मनोनिग्रह साधू लागतो, समाधान लाभते आणि देहबुद्धीचे बंधन तुटून जाते. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये. श्रवणे नाना अपाये भस्म होती. श्रीराम. श्रवणाने मी पण नाश पावते, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो आणि नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात. श्रवणे होये कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी. श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानासी. श्रीराम. श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते आणि शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती होते. सत्संगावरी श्रवण, तेणे कळे निरूपण. श्रवणे होई जे आपण तदाकार. श्रीराम. संतांच्या सानिध्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे. श्रवणे विषयांचे ओढे तुटोन जाती. श्रीराम. श्रवणाने ज्ञान वाढते, प्रज्ञा जागृत होते आणि मनाची विषयाकडे जी ओढ असते ती कमी होते. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे. श्रवणे वस्तू निवडे साधकासी. श्रीराम. श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळते, त्यामुळे ज्ञानाची वृद्धी होते व अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती होते. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे. श्रवणे मन हे मागे भगवंतासी. श्रीराम. श्रवणाने सद्बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागते. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम वोहटे. श्रवणे धोका आटे एकसरा. श्रीराम. श्रवणाने कुसंगती सुटते, कामविकार कमी होऊ लागतो आणि त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात. श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे. श्रवणे सद्वस्तू भासे निश्चयात्मक. श्रीराम. श्रवणाने मोहाचा नाश होतो, प्रतिभा किंवा काव्यस्फूर्ती प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. श्रवणे पाविजे निवृत्ती अचळपद. श्रीराम. श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते, शांतीचा लाभ होतो आणि वृत्तीरहित परब्रह्माची प्राप्ती होते. श्रवणा ऐसे सार नाही,
श्रवणे घडे सर्व काही, भवनदीचा प्रवाही तरणो पाव श्रवणे. श्रवणासारखे सार नाही, श्रवणाने सर्व काही प्राप्त होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरून जाण्यास श्रवण हाच उपाय आहे. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होये स्वयंभ सर्व काही. श्रीराम. नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. सर्व विद्या कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणाने आपोआपच सर्व काही घडत असते. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे वीण न घडे प्राप्ती. हे तो सकळांस प्रचिती, प्रत्यक्ष आहे. श्रीराम. प्रपंच असो व परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्ष येतच असतो. ऐकिल्या वीण कळेना, हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवणाधी. श्रीराम. कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही, हे सर्व लोकांना माहीतच आहे. त्यामुळे कशासाठीही जे प्रयत्न केले जातात त्यांच्या मुळाशी श्रवण असते. आधी श्रवण घडते, मग प्रयत्न केले जातात. जे जन्मी ऐकलेची नाही, तेथे पडिजे संदेही. म्हणून या तुझे काही साम्यता न घडे. श्रीराम. ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलेच नसते, त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधर्म्य असणारे दुसरे काहीच नसते. बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे वीण तत्वता, कार्य न चले. श्रीराम. अनेक साधनांसंबंधी विचार केला असता श्रवणासारखे सर्वोत्कृष्ट साधन दुसरे नाही हे कळून येते. खरोखरच श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडूच शकत नाही. न देखता दिनकर, पडे अवघा अंधकार. श्रवणे वीण प्रकार तैसा होये. श्रीराम. जसा सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते, तसाच प्रकार श्रवणाचा जाणावा. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती. कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे वीण न कळे. श्रीराम. नवविधा भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्ती कुठल्या आहेत, सहज स्थिती कशाला म्हणतात, हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. न कळे शंकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण. न कळे कैसे उपासन विधियुक्त. श्रीराम. षड्विध कर्माचरण म्हणजेच स्नान, संध्या, जप, होम, पठण पाठण, देवतार्चन व वैश्वदेव कसे करावे. पुरश्चरण म्हणजे काय, तसेच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाहीत. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने. नाना योग तीर्थाटणे, श्रवणे वीण न कळती. श्रीराम. नाना व्रते नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना प्रकारचे योग, नाना तीर्थाटने यांचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही. नाना विद्या पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन. नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे वेळ न कळे. श्रीराम. नाना विद्या पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कला ब्रह्मज्ञान यांपैकी काहीही श्रवणाशिवाय कळत नाही. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती. एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. श्रीराम. ज्याप्रमाणे 18 भर वनस्पतींची वाढ एका जलामुळेच होते, सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायो. श्रीराम. सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा असतो. सर्वांना प्रकाश देणारा सूर्यही एकच असतो आणि सर्व प्राण्यांचे चलन वलन करविणारा वायूही एकच असतो. सकळ जीवा एक पैस, जयास बोलीचे आकाश. सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी. श्रीराम. सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो.
आणि सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. तैसे सकळ जीवांस मिळून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांचे श्रीराम. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असे एकच साधन म्हणजे श्रवण हेच सर्व प्राणी मात्रांचे कल्याण करणारे आहे. नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, सर्वांस श्रवणा परते साधनची नाही श्रीराम. पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मते आहेत, पण सर्वोपयोगी असे श्रवणासारखे दुसरे साधनच नाही. श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेमेसी चालती श्रीराम. श्रवणाने उपरती होते व बद्ध असतात ते मुमुक्षु होतात, मुमुक्षु असतात ते अत्यंत नेमनिष्ठ साधक बनतात. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळांस ठाऊके श्रीराम. जे साधक असतात त्यांच्या ठिकाणी प्रबोध बाणतो, म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होतात, हे तर सर्व लोकात प्रसिद्धच आहे. ठाईंचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात, असा हा श्रवणाचा शीघ्र फलदायी गुण आहे. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होये पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे श्रीराम. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तोच श्रवणाने पुण्यात्मा होतो, असा हा श्रवणाचा अगाध महिमा आहे. त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही. तीर्थाव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण श्रीराम. तीर्थयात्रा व्रते वगैरेंची फलश्रुती भविष्य काळात फल देणारी असते, पण श्रवणाचे तसे नाही. त्याचे फळ हातोहात मिळते, ही अनुभवाची गोष्ट आहे. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीचे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती श्रीराम. नाना रोग नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधे अशी असतात की त्या रोगांचा व्याधींचा तत्काळ नाश होतो. श्रवणाची कार्यसिद्धी सुद्धा अशीच तत्काळ फल देणारी आहे, हे अनुभवी लोक जाणतात. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी श्रीराम. श्रवणातील विचारांचे नीट आकलन झाले तरच तत्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्मा स्वानुभवाच्या योगे प्राप्त होतो. या नाव जाणावे मनन अर्था लागी सावधान, निज ध्यासे समाधान होत असे श्रीराम. श्रवणाचा विचार करणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे यास मनन म्हणतात. त्याचेच सतत अनुसंधान ठेवणे यास निदिध्यास म्हणतात व त्या योगेत समाधान लाभते. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी वोळे निसंदेहता श्रीराम. वक्ता जे बोलतो त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळते व सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्वस्वरूपानुभव येऊन निसंदेहता प्राप्त होते. संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होये निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम. संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो. तो संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होतो आणि त्यामुळे पुढे अगदी सहजच प्रांजळ समाधान लाभते. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी श्रीराम. जेथे श्रवण मनन नसते तेथे समाधान कसे टिकून राहणार? मी मुक्त झालो या अभिमानामुळे श्रवण मनन केले नाही तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे
तो बद्ध होतो. मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे वेण तो अबद्ध. श्रवण मनने शुद्ध चित्त वृत्ती होये श्रीराम. मुमुक्षु असो, साधक असो वा सिद्ध असो, श्रवण मननाशिवाय तो अबद्धच जाणावा. श्रवण मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होते. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण. तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. श्रीराम. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरही थांबू नये. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे वेण होये श्रीराम. जेथे श्रवण रूपी स्वार्थ साधला जात नाही तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार. पूर्वी जे काही साधन केले असेल तेही श्रवणाशिवाय व्यर्थ होते. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्यनेमे तरावे संसार सागरी श्रीराम. म्हणून नित्यनेमाने श्रवण रूपी साधन मनापासून करीत राहावे, म्हणजे सहजपणे संसार सागरातून तरून जाता येते. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम. ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावेच लागते किंवा पाणी वरचे वर प्यावेच लागते, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण मनन सोडूच नये. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहितविषयी श्रीराम. जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितास मुक्तो. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेची पाहिजे श्रीराम. त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते, म्हणून असे होऊ नये यासाठी श्रवण केलेच पाहिजे. आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पहावे, पुढिले समासी आघवे सांगिजेल श्रीराम. आता पुढील समासात श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ पहावेत हे सर्व सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.